वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सर्व संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 200 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 201 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितलेल्या 13व्या श्लोकाचं चिंतन आणि निरूपण माऊली करणार आहेत। हे करताना आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनानं जो एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की मला जर योगयुक्त व्हायचं असेल, मी योगयुक्त होऊ शकतो असं जर तुला वाटत असेल तर देवा योगयुक्त होण्यासाठी मला काय काय करावं लागेल याच्याबद्दल थोडंसं सविस्तर मला माहिती दे, असा अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवान कृष्ण परमात्मा त्याला आसनस्थ होण्याची सूचना करतायत, आसनाचे नियम सांगतायत। योगारूढ होण्यासाठी, योगी होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं। हा योगी कर्मयोगी नाहीये, हा योगी भक्त योगीही नाहीये, हा योगी आत्मजागृतीच्या दृष्टीनं, शरीर संयमनाच्या मार्गानं स्वतः आत्मसाक्षात्काराच्या स्वरूपापर्यंत पोहोचून आपल्या आत्मरूपाला परमात्मा तत्वामध्ये विलीन करण्याच्या दृष्टीनं जागृत झालेला असा जो योगी पुरुष आहे, त्या योगी पुरुषाच्या या सगळ्या प्रक्रियेचं वर्णन माऊली करताना दिसत आहेत। त्यामध्ये आसन कसं निवडावं, त्यानंतर आसन कसं धारण करावं, कोणत्या आसनात बसावं, आसनात बसताना शरीराची रचना नेमकी कशी ठेवायची, कोणता अवयव कोणत्या ठिकाणी ठेवायचा, ते ठेवण्यामागचा हेतू काय आहे, कोणत्या प्रयोजनानं ते आपल्याला सगळं करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण इथं माऊली देताना आपल्याला दिसत आहेत। पुढच्या 13व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणतायत ते आपण बघूयात। भगवंत म्हणतायत, समम काय शिरोग्रीवम धारयन्न चल स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन। अर्थात शरीराचा मध्यभाग मस्तक व कंठ ही सारखे ठेवून स्थिर होऊन स्वतःच्या नासिकाग्राकडे दृष्टी करून इकडे तिकडे न पाहता या प्रकारचं श्लोकामध्ये वर्णन भगवंत करतात। खरं तर या श्लोकाला लागूनच 14वा श्लोक सुद्धा आहे, कारण जो आशय आहे तो इथं अर्ध्यात थांबलेला आहे। पुढच्या श्लोकामध्ये भगवंतानं तो आशय पूर्ण केलेला आहे, पण माऊलींनी निरूपण करताना मात्र या श्लोकाचं स्वतंत्र निरूपण करून पुढच्या श्लोकाचं पुन्हा स्वतंत्रपणे निरूपण केलेलं आहे। आणि हे करताना यातल्या बारीक बारीक गोष्टी माऊलींना अधिक महत्त्वाच्या वाटतात, त्या गोष्टींवर माऊलींनी आपलं लक्ष अधिक केंद्रित केलेलं आपल्याला दिसतं। ते करताना माऊली म्हणताय, तव कर संपुट अपैसे वामचरणी बैसे तव बाहुमुळे दिसे थोरी वाली। या ओवीचं चिंतन आपण काल केलेलं आहे। आज आपण 202 पासून पुढच्या ओव्यांचं वर्णन बघूया। माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती। याही ओवीचं आपण काल चिंतन निरूपण केलंय, ज्यामध्ये माऊली म्हणतायत की जेव्हा आपण दोन्ही दंड वर करतो तेव्हा आपोआपच आपलं मस्तक हे कमळाच्या रूपामध्ये होऊन गाढ म्हणजे आत जातं आणि नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहते आणि आपोआप डोळे त्या ठिकाणी बंद व्हायला लागतात, डोळे आपोआप लागायला लागतात। कारण आपल्या शरीराची जी रचना आहे ती रचना अनेकदा स्वाभाविकपणे, प्राकृतिकपणे, नैसर्गिकपणे कार्य करत असते, क्रिया करत असते। आणि अगदी त्या पद्धतीनं जेव्हा आपण आपले खांदे वर नेतो तर आपोआप स्वाभाविकपणे आपलं डोकं आत गेल्यासारखं होतं, ते आत जातं, गेल्यासारखं दिसतंही आणि ते आत थोडंसं जातंही, आणि ते आत गेल्याबरोबर आपले डोळे नैसर्गिकपणे बंद होतात। आणि जी नैसर्गिक आणि सहज स्वाभाविक गोष्ट असते ती अनेकदा साधनेमध्ये अनुकूल सुद्धा असते। शरीराच्या प्रतिकूलतेतच आध्यात्मिक साध्य दडलेलं असतं असं नाही, कधी कधी शरीराच्या अनुकूलतेमध्ये सुद्धा आपल्याला अध्यात्म
किंवा आध्यात्मिक साधना साधता येऊ शकते. त्यामुळं आपोआप मस्तक खांद्याच्या आत गेलं की आपोआप डोळे बंद होतात. इथपर्यंत माऊलींनी वर्णन केलं. पुढं माऊली काय म्हणतायत बघा. वरचिले पाती ढळती, तळीची तळी पुंजाळती, तेत अर्धोन्मीलित स्थिती उपजेतया. अर्थात वरच्या पापण्यास काही ढाळ येऊन खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली अशी दृष्टी होते. डोळे मिटतात याचा अर्थ पूर्णपणे डोळे मिटतात असंही नाही. जेव्हा आपण खांदे वर करून मस्तक खाली करू तेव्हा आपोआप मस्तकाबरोबर डोक्याबरोबर डोळ्याच्या पातण्या काही प्रमाणामध्ये खाली जातात, पण त्या पूर्णपणे खाली डोळ्याला चिकटत नाहीत. का चिकटत नाही तर ही अवस्था झोपण्याची अवस्था नाही. या अवस्थेमध्ये काहींना झोप लागण्याची शक्यताही असते. आपण जे म्हणालो इंद्रिय निग्रह ही गोष्ट गरजेची आहे ती यासाठीच की या अवस्थेमध्ये एखाद्याला निद्रा पण येऊ शकते. आणि निद्रात कुणाला येईल तर ज्याचं शरीरावर नियंत्रण राहिलेलं नाही त्याला या अवस्थेमध्ये निद्रा येण्याची पण शक्यता असते. पण ज्या साधकाचं आपण वर्णन करतोय तो साधक पूर्णपणे शरीरावर नियंत्रण प्रस्थापित करून विषयांवर आपला विजय मिळवून या स्थितीला बसलेला आहे. आणि म्हणून काय होतं, वरचिले पाती ढळती. आपल्या डोळ्यांना ज्या पापण्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक वरून असते ती पापणी आणि खाली जो असतो तो पापण्यांना बंद करणारा जो खालचा भाग असतो डोळ्यांचा तो. जोपर्यंत वरच्या पापण्या खालच्या त्या भागांना पूर्णपणे चिकटत नाहीत तोपर्यंत डोळे पूर्ण बंद होत नाहीत. डोळे बंद झाले याचा अर्थ वरची पापणी खालच्या त्या डोळ्याच्या त्या विशिष्ट भागाला पूर्णपणे चिकटली की आपण त्याला डोळे बंद झाले असं म्हणतो. पण ज्या स्थितीचं माऊली इथं वर्णन करतायत त्या स्थितीमध्ये फक्त वरचे डोळे पापण्या थोड्या खाली येतात. वरचिले पाती ढळती. ढळणं म्हणजे खाली येणं, खाली उतरणं. वरचिले म्हणजे वर असलेल्या पाती म्हणजे पापण्या या थोड्या खाली येतात. तळीची तळी पुंजाळती. पुंजाळती शब्दाचा अर्थ आहे पसरतात. तळीची तळी पुंजाळती म्हणजे खालच्या वरच्या पापण्या जसं खाल्या येतात त्याच पद्धतीनं तळीची म्हणजे खालच्या ज्या पापण्या आहेत किंवा त्या पापण्यांचा जो खालचा भाग आहे डोळ्याच्या तो भागही थोडासा पुंजाळतो. पुंजाळतो म्हणजे थोडासा तळी, तळी म्हणजे खाली, तोही थोडासा खाली येऊन पसरायला लागतो. म्हणजे पापण्याही खाली आल्या आणि पापण्यांच्या खालचा जो डोळ्यांचा भाग आहे तोही खाली आला. म्हणून स्वाभाविकपणे काय होतं तर एक प्रकारची अर्धोन्मीलित डोळे अशी अवस्था तिथं प्राप्त होते. त्याला माऊलींनी पुढे म्हटलंय ते तर अर्धोन्मीलित स्थिती उपजेतया. आणि तिथं स्वाभाविकपणे आपोआपच अर्धोन्मीलित अशी परिस्थिती निर्माण होते. थोडस सूक्ष्मपणे या गोष्टीमध्ये तुम्ही शिरलात तर ही समाधीच्या अवस्थेत उतरलेल्या एका योग्याची ही स्थिती आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विटेवरती जे उभे आहेत ते विटेवर उभे असताना देवाचे डोळेही असेच आहेत. अर्धोन्मीलित स्थिती आहे भगवंताची सुद्धा. भगवंतानेही पूर्णपणे डोळे मिटलेले नाहीत. मूर्तीमध्ये तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला जाणवेल की भगवंताचे डोळे पूर्णपणे मिटलेले नाहीत, ते अर्धोन्मीलित आहेत. अर्धोन्मीलित आहेत याचा अर्थ ते समाधी स्थितीत आहेत. जी समाधी आपण म्हणतो, जे सत्पुरुष किंवा संत महात्मे जिवंत समाधी घेतात असं आपण म्हणतो, तेव्हा त्या जिवंत समाधीमध्ये डोळे पूर्णपणे बंद झालेले नसतात, तर ते डोळे अर्धोन्मीलित झालेले असतात. तशी स्थिती तिथं प्राप्त होते. अर्धोन्मीलित स्थिती उपजेतया. अर्धोन्मीलित स्थिती म्हणजे जागृतीही नाही आणि झोपलेलीही स्थिती नाही, दोघांच्या मधली स्थिती म्हणजे त्याला आपण म्हणू अर्धोन्मीलित स्थिती. ही स्थिती काय सुचवते? ही स्थिती हे सुचवते की भौतिक जगत जे आहे ते बघायचं नाहीये, बाह्य गोष्टी ज्या आहेत त्या आत जाऊ द्यायच्या नाहीयेत, पण आतल्या गोष्टी मात्र बघायच्या आहेत. बाहेरच्या गोष्टी बघायच्याही नाही, बाहेरच्या गोष्टी आत जाऊही द्यायच्या नाहीत, आतल्या गोष्टी बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत. पण या डोळ्यांनी
आपली दृष्टी आत करायची आहे, आतलं बघायचं आहे. आणि हे आतलं बघायच्या वेळी मात्र आपल्या पापण्या बंद असाव्या लागतात. कारण आपण जे बघतो ते डोळ्यांनी कमी, मनचक्षूनं जास्त बघत असतो. तुम्ही म्हणाल की माणसाला डोळे असले की माणूस बघतो असं नाही. डोळे नसले तरी माणूस बघतो. डोळे नसले तरी माणूस प्रतिमांचा अंदाज लावतो. फक्त ती प्रतिमा जशी समोर आहे तशी नसते, थोडीशी काल्पनिक अशा प्रकारची ती प्रतिमा असते. पण या डोळ्यांना जे काही दिसतं ते दिसण्यामागे मनचक्षूच काम करत असतात. एखाद्या व्यक्तीला बघून आनंद होणं, एखाद्या व्यक्तीला बघून दुःखी होणं हे का शक्य होतं? जर केवळ दृश्याचा तो परिणाम असता तर एखाद्या व्यक्तीला बघून जर तुम्हाला आनंद होत असेल तर त्याच व्यक्तीला बघून इतरांनाही आनंद झाला असता. एखाद्या व्यक्तीला बघून सुखी होणं किंवा दुःखी होणं हे केवळ त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या दृश्यमानतेवर, दर्शनीयतेवर, दिसण्यावर अवलंबून नसतं. ते अवलंबून असतं ते तुमच्या बघण्यावर. म्हणून दिसणं वेगळं आणि बघणं वेगळं. दिसणं डोळ्याचा भाग आहे, बघणं मनाचा भाग आहे, मनचक्षूचा भाग. डोळ्यांना जे दिसतंय असं आपल्याला वाटतंय ते खरं तर दिसतं डोळ्यांनी, मनांनी दाखवल्यामुळं. म्हणून असं म्हणतात की हे जग कसं आहे तर जो जसं बघतो तसं आहे. याचा अर्थ असा की जग आपल्याला या डोळ्यांनी दिसतच नाही. हे जग आपल्याला या डोळ्यांच्या मागं असलेल्या मनामुळं, ते मन दिसणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचा, पदार्थांचा, व्यक्तींचा जो अर्थ लावतो त्या अर्थावर तुमचं ते सगळं अवलंबून आहे. एखादा पदार्थ बघून आनंद होतो तर आनंद होण्याला तो पदार्थ कारणीभूत नाहीये. त्या पदार्थाबद्दल तुमची काही एक वेगळी रुची आहे. त्या तुमच्या व्यक्तिगत रुचीमुळं तो पदार्थ तुम्हाला आवडतोय. एखादा पदार्थ तुम्हाला आवडत नाही, याचं कारण काय? तो पदार्थ नावडताय असं नाही, त्या पदार्थाला नावडत्या रूपात बघण्याच्या बद्दल तुमचा काही एक अनुभव आहे, तुमची ती मर्यादा आहे. म्हणून दोष त्या पदार्थाचा नाहीच आहे. अगदी हीच गोष्ट प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आहे. तुम्ही ज्या गोष्टीकडे बघाल ती नजर तुमची असते. वस्तू जरी तीच असली तरी त्या वस्तूकडे बघणं हे तुमचं असतं. म्हणून दिसण्यापेक्षा, बघण्यापेक्षा दिसणं अधिक महत्वाचं असतं. बघण्याचं काम डोळे करतात, दाखवण्याचं काम या डोळ्यामागची दृष्टी करते. आणि म्हणून हे चर्मचक्षु झाकायचे आहेत. का तर चर्मचक्षु ज्याची ओळख करून देतं ते आपल्याला बघायचंच नाही. कारण चर्मचक्षु जे दाखवतं ते आपण कधी बघतच नाही. आपण बघतो चर्मचक्षु जे दाखवतात त्याचा अर्थ लावणारं जे मन आहे त्या मनानंच आपण जगाकडे बघत असतो. पण आता आपल्याला हे डोळे जे जग दाखवतायत ते जग बघायचं नाहीये, म्हणून डोळे बंद करायचे. पण आपल्याला या डोळ्यामागं असलेल्या दृष्टीला, डोळ्यांनी जे जग दाखवलंय ते जग जरी बघायचं नसलं तरी या डोळ्यांच्या आतलं जग मात्र आपल्याला यावेळी बघायचं आहे. आणि म्हणून डोळे पूर्णपणे मिटवायचे नाहीत, अर्धोन्मीलित ठेवायचे आहेत. आणि ती स्थिती आपोआपच उपजेतया, आपोआपच तशी अवस्था, तशी स्थिती इथं प्राप्त होत असते. दिठी राहोनी अंतुलीकडे, बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई ठावो पडे नासाग्र पीठी. अर्थात दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच राहते व कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. जेव्हा आपण अर्धोन्मीलित स्थितीमध्ये बघतो तेव्हा एकतर आपल्याला डोळ्यापुढचं काहीच दिसत नाही, कारण 90% डोळे पूर्णपणे झाकलेले आहेत. पण तरीही अशा अवस्थेचा अनुभव नसला तर अनेकदा ते डोळे थोडेसे वर येण्याची शक्यता आहे, पापण्या थोड्या वर येण्याची शक्यता आहे. म्हणून ज्याला सवय होते या अवस्थेची, या साधनेची, या आसनाची, त्याला काहीच दिसत नाही. त्याची पूर्ण दृष्टी आत गेलेली असते. बाहेरचं त्याला दिसलंच तर काय दिसतं तर माऊली सांगतायत दिठी राहोनी अंतुलीकडे. अंतुलीकडे म्हणजे आतल्या बाजूला, दिठी म्हणजे दृष्टी, दृष्टी पूर्णपणे आतल्या बाजूला केंद्रित झालेली असते.
डोळे पूर्णपणे उलट दिशेला वळलेले असतात. म्हणून मी नेहमी म्हणतो की लोक स्वतःचा शोध बाहेर घेण्याचा प्रयत्न करतात. दिशा किती असं विचारलं तर लोक सांगतात 10 दिशा आहेत, ज्याला मराठीमध्ये दश दिशा असं आपण म्हणतो. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, वायव्य, ऊर्ध्व आणि मूळ, अशा 10 प्रकारच्या दिशा आपण नेहमी सांगतो. भौतिक जगत, व्यावहारिक जगत, बाह्य जगत या 10 दिशांमध्ये विखुरलेलं आहे. पण ज्या भागाची, ज्या दिशेची चर्चा आपण करतोय ती अध्यात्माची दिशा, ही या 10 दिशांपेक्षा वेगळी आहे. या 10 दिशांमध्ये तुम्हाला ते सापडणार नाही जे तुम्हाला अंतः दिशेमध्ये सापडेल, आतल्या दिशेमध्ये सापडेल. बाहेरच्या दिशेमध्ये सगळं बाहेरचं सापडतं, आतल्या दिशेमध्ये आपण आपल्याला सापडतो. तुम्हाला बघायचं असेल, तुम्ही जगाला बघू शकता, तुमचे डोळे जगाला बघू शकतात, पण तुमचे डोळे तुमच्या डोळ्यांना बघू शकत नाहीत. तुमच्या डोळ्यांना तुमचे डोळे बघायचे असतील तर ते तुम्हाला प्रतिबिंबातच बघावे लागतील. आरशात तुम्हाला तुमचे डोळे दिसतील, पाण्यात तुम्हाला तुमचे डोळे दिसतील, पण तुम्हाला तुमच्या डोळ्यानं स्पष्टपणे तुमचे डोळे बघता येत नाहीत. कारण या डोळ्यांची मर्यादा अशी आहे की ही डोळे स्वला सोडून इतर सर्व दाखवतात. हे कान, या कानानं तुम्हाला बाकीचं सगळं ऐकायला येतं, पण तुमचा ध्वनी तुम्हाला या कानानं ऐकू येत नाही. तुम्हाला तुमचा ध्वनी ऐकायचा असेल तर तुम्हाला हे कान बंद करावे लागतील. एकांत स्थितीमध्ये जाऊन आजूबाजूला कोणताही आवाज नसताना कोणत्याही 2 बोटांनी कानाचे पडदे पूर्णपणे बंद करा आणि शांतपणे ऐका. तुम्हाला तुमच्या कानाचा आवाज ऐकायला येईल. तुमच्या कानाचा म्हणण्यापेक्षा तुमच्या आतला आवाज तुम्हाला ऐकायला येईल. शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया, प्रक्रिया, प्रतिक्रिया होत आहेत त्या सगळ्यांचा एक वेगळा ध्वनी तुम्हाला त्यावेळी ऐकायला येईल. हा ध्वनी कोणता आहे? हे कान तुम्हाला बाहेरचं ऐकवतात. हे कान तुम्ही ज्यावेळी बंद कराल तेव्हा तुम्हाला आतलं ऐकायला सुरुवात होईल, आतला आवाज ऐकू यायला लागेल. पण आतला आवाज ऐकू येण्यासाठी बाहेरचे कान बंद करावे लागतात. हे डोळे तुम्हाला बाहेरचं दाखवतात. तुम्हाला आतलं बघायचं असेल तर तुम्हाला हे बाहेरचे डोळे बंद करावे लागतील. हे तोंड बाहेरचं सगळं बोलू शकतं. तुम्हाला आतलं काही बोलायचं असेल तर तुम्हाला हे तोंडही बंद करावे लागेल. हे तोंड बंद झालं की आतलं काहीतरी बोलायला लागतं. जेव्हा हे कान बंद होतात तेव्हा आतला आवाज ऐकू यायला लागतो. जेव्हा हे डोळे बंद होतात तेव्हा आत काय आहे ते दिसायला लागत असतं. यासाठी माऊली सांगतायत की जेव्हा दिठी राहोने अंतुलीकडे, दिठी म्हणजे दृष्टी पूर्णपणे आत सरकलेली असते, आत वळलेली असते. कारण त्या आतल्या दिशेत जी 11वी दिशा आहे त्या 11व्या दिशेत आत्मा सापडतो. त्या 11व्या दिशेत आपण आपल्याला सापडतो. त्या 11व्या दिशेत परमात्मा सापडतो. त्या 11व्या दिशेत अध्यात्म सापडतो. त्या आतल्या दिशेत तुम्हाला तुमचा खरा धर्म सापडतो. आणि म्हणून माऊली सांगतायत, बाहेर पाऊल घाली कोडे. एखाद्या वेळी या दृष्टीनं बाहेर पाऊल टाकायचा प्रयत्न केलाच, थोडं फार काही बाहेरचं बघायचा प्रयत्न केलाच तर काय होतं? ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी. नासाग्र पिठी म्हणजे नाकाचा शेंडा. तुम्ही जेव्हा अर्धोन्मीलित डोळे केलेले असतात तेव्हा बाहेरचं काहीच दिसत नाही. दिसलंच तर नाकाचा शेंडा एकमेव दिसू शकतो, दिसतो. कुणाला दिसतो? ज्याला दृष्टी पूर्णपणे आतमध्ये वळवता आलेली नाहीये, ज्याला थोडंसं बाहेरचं बघावंसं वाटतंय. असं थोडं बाहेरचं बघण्याची सवय असल्यामुळं थोडी दृष्टी जर बाहेर गेली तर माऊली सांगतायत त्याला नासाग्र पिठी मात्र दिसते. नाकाचा शेंडा फक्त जास्तीत जास्त त्या स्थितीमध्ये त्या साधकाला दिसू शकतो. ऐसे आतूची रचे, बाहेरी मागुते न वचे, म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय. अर्थात अशी आतल्या आत दृष्टी कायम होऊन पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून अर्धोन्मीलित दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. आणि म्हणून अशी स्थिती एकदा प्राप्त झाली, सगळं लक्ष नाकाच्या शेंड्यावर एकाग्र झालं तर काय होतं?
तर माऊली सांगतायत ऐसे आतूच्या आतूची रचे. आणि अशा प्रकारे आतल्या आतच एक नवी सृष्टी रचायला लागते, एक नवी सृष्टी दिसायला लागते. खरं तर आपण इकडे बघितलेलंच नसतं. अनेक जणांच्या आयुष्याची अनेक वर्ष निघून गेली, पण आपण आपल्याला कधी बघायचा प्रयत्नच करत नाही. आपण एकाग्र व्हायचा कधी प्रयत्नच करत नाही. सगळं जग बघायची सवय लागते आपल्याला, पण आपल्याला स्वला बघायची भीती वाटते. म्हणून लोक एकांताला घाबरतात, एकांतापासून पळ काढतात. दुसरा असावा असं सारखं आपल्याला वाटतं. दुसऱ्याची उपस्थिती आपल्याला सुसह्य वाटते. का तर आपणच आपल्याला विसरलेली आहोत. म्हणून स्वतःला विसरलेली व्यक्ती स्वतःला विसरलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीशिवाय समाधानी होऊ शकत नाही. या मनाचा स्वभाव आहे. समदुःखी मिळाला की थोडं समाधान वाटत असतं. आपल्या दुःखासारखा दुसरा दुःखी भेटला की आपलं दुःख कमी होत असतं. थोडंसं मानसशास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं, मानसशास्त्र असं सांगतं की मित्रमंडळींमध्ये एखाद्या मित्राला मार्क कमी पडले तर त्याला या गोष्टीचं दुःख नसतं की मला मार्क कमी पडले. त्याला दुःख या गोष्टीचं असतं की माझ्या एकट्यालाच मार्क कमी का पडले. त्याला ते कमी पडलेल्या मार्काबरोबर त्याचे आणखी काही मित्र असतील तर त्याचं दुःख हलकं होतं. म्हणजे जर मित्रमंडळींमध्ये एखादा नापास झाला तर त्याला दुःख नापास झाल्याचं नसतं, त्याला दुःख असतं इतर माझे सगळे मित्र पास कसे झाले आणि ते सगळे पास झाल्यानंतर मी कसा फेल झालो. म्हणजे खरं दुःख फेल होण्याचं नसतं, खरं दुःख एकटा फेल झालो या गोष्टीचं असतं. कारण माणसाला बाहेरचं नको असतं, आतलंच त्याला आवडायला लागत असतं. जो अध्यात्मात उतरलाय त्याला आतलं आवडतं, पण ज्याला अध्यात्माचा गंध नाही त्याला बाहेरचंच आवडायला लागतं. आणि ज्याला बाहेरचं आवडतं अशी व्यक्ती बाहेरचं आवडणाऱ्याला आवडत असतात. तो एक सहज स्वाभाविक अशा प्रकारचा लोकांचा धर्म आहे. तशी लोकांची सहज स्वाभाविक अशी मानसिकता आहे. आणि त्या दृष्टीनं माऊली इथं वर्णन करून सांगतायत ऐसे आतूच्या आतूची रचे, बाहेरी मागुते न वचे. तो आतल्या आतच सगळं काही नव्यानं रचायला लागतो. आतल्या आतच तो सगळं काही बघायला लागतो. बाहेरी मागुते न वचे म्हणून राहणे अधिये दिटीचे तेथेची होय. अर्थात काय, यामुळे आतल्या दृष्टी कायम होऊन पुन्हा बाहेर येत नाही. त्यामुळं अर्धोन्मिली दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. याच स्थितीवर नाकाच्या शेंड्यावरच तो कायमचा येतो. नाकाच्या शेंड्यावरच त्याला सगळं काही मग दिसायला लागत असतं. तर ती जी स्थिती आहे, माऊली सांगतायत की आत पूर्णपणे तो एक नवं विश्व रचायचा प्रयत्न करत असल्यामुळं बाहेरी मागुते न वचे, बाहेर जाण्याचे सगळे रस्ते बंद झालेत. आतल्या आत तो बघायला लागलाय. आधीची सवय त्याला नाहीये, पण आता हळूहळू सवय लागलेली आहे साधना करत करत. आणि म्हणून काय होतं, म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेच होय. तेथेचे म्हणजे कुठं, अर्धोन्मिलित स्थिती, नाकाचा शेंडा, नाकाच्या अग्रभागावर तो पूर्णपणे केंद्रित झालेला असतो. साधनेमध्ये हा नाकाचा शेंडा अतिशय महत्वाचा ठरत असतो. कारण जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा नाकाचा हा शेंडा आपल्याला थेटपणे आपल्या आज्ञाचक्राला, ब्रह्मरंध्राला थेटपणे संपर्क करण्याचं एक माध्यम बनून जातं. जेव्हा नाकाच्या या शेंड्यावर, म्हणजे दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे, फक्त नासाग्र दिसला पाहिजे. असा नासाग्र जेव्हा एकमेव दिसायला लागतो तेव्हा आपोआपच आपल्याला आज्ञाचक्राची जागृती, ब्रह्मरंध्राची जागृती ही आपोआप दिसायला आणि जाणवायला लागत असते. या प्रकारचं इथं वर्णन माऊली करतायत. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पाहावी, हे चाड सरे आगवी आपैसया. अर्थात
यामुळे इकडे तिकडे अगर रूप विषयी पाहण्याची सर्व इच्छा आपोआप नाहीशी होते. व्हाईस हे वर्षा असं आपल्याला या माऊलींचं हे सांगणं समजून घ्यावं लागेल. ज्या लोकांचं मन एकाग्र झालेलं आहे, ज्या व्यक्तीची वासना समूळपणे संपलेली आहे, शरीरावर ज्याचं पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे, त्यालाच या अवस्थेमध्ये नासाग्रावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करता येतं. जर ती एकाग्रता नसेल, शरीरावर पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित झालेलं नसेल, तर आपोआपच याच्या उलट होतं. नाकाचा शेंडा दिसेनासा होतो, बाकीचं बरंच काही दिसायला लागतं आणि हळूहळू ती एकाग्रता भंग पावायला लागते. पण साधक जेव्हा साधनेला बसतो तेव्हा साहजिकच त्यानं बाहेरचे दार आधीच बंद केलेले असतात. म्हणून आता दिशांची भेट घ्यावी. दिशा शब्दाचा अर्थ पुन्हा दशदिशा. या 10 दिशांपैकी एखाद्या दिशेची भेट घ्यावी असं आता त्याला वाटत नाही. त्याला वर बघावं वाटत नाही, त्याला खाली बघावं वाटत नाही, उजवीकडे डावीकडे किंवा 45 डिग्री अँगलमध्ये वर खाली असं किंवा याही दिशेला कुठंही त्याला बघावंसं वाटत नाही. त्याच्या सगळ्या दिशा बघण्याच्या संपलेल्या आहेत. आता दिशांची भेटी घ्यावी. आता एखाद्या वेगळ्या दिशेची भेट घ्यावी किंवा वेगळ्या दिशेला जावं किंवा वेगळ्या दिशेला काय हे बघावं किंवा वेगळ्या दिशेकडे डोळे टाकावेत असं सुद्धा त्याला वाटत नाही. आता दिशांची भेट घ्यावी का रूपाची वास पाहावी किंवा दुसरं काहीतरी दिसतंय का बघावं अशीही त्याला आता इच्छा उरलेली नसते. त्याला आता ना काही बघायची इच्छा असते ना त्याला काही जाणून घ्यायची इच्छा असते. तो पूर्णपणे आपलं लक्ष आपल्या नासाग्रावर केंद्रित करतो. हे चाड सरे आगावी अपैसया. अपैसया म्हणजे आपोआप. ही इच्छा, ही आवड आपोआपच नष्ट होऊन जाते. ही इच्छा, ही चाड त्याच्या मनामध्ये राहत नाही. मग कंठ नाळाटे हनुवटी हडवती दाटे ते गाडी होनी नेहटे वक्षस्थळी. अर्थात मग गळ्याची नळी अंकुचित होऊन हनुवटी गळ्याच्या खालच्या खळगीत अडकून बसते व उरावर दृढ होऊन दाबून राहते. आणि ही साधना करताना हळूहळू शरीरामध्ये काही बदल व्हायला लागतात. कारण पुन्हा तोच प्रकार, शरीर जेव्हा स्थिर व्हायला लागतं तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव या शरीरावर व्हायला लागतो. जेव्हा शरीर ॲक्टिव्ह असतं, शरीर जिवंत असतं. म्हणजे काय, शरीर जिवंत असतं याचा एक अर्थ असा आहे की शरीर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध काम करायला लागतं. म्हणजे ते हालचाल करतं. शरीर काहीतरी करतं म्हणजे ते गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधातच करत असतं. आपलं बोलणं हे सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधातली क्रिया आहे. माझ्या शरीराचे हातवारे हे सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधातलं काम आहे. माझी शरीर म्हणजे कोणतंही जिवंत शरीर म्हणजे ऊर्जेचं एक केंद्र आहे, ऊर्जेचं एक यंत्र आहे. ऊर्जेनं परिपूर्णपणे भरलेलं असतं शरीर जेव्हा जिवंत असतं. तेव्हा माणूस मरतो म्हणजे काय होतो, तो या पृथ्वी पुढं सरेंडर झालेला असतो. त्याच्यामध्ये चैतन्य उरलेलं नसतं, त्याच्यामध्ये हीट उरलेली नसते, ते थंड पडलेलं असतं. मेलेला माणूस कसा थंड पडतो, झोपलेला माणूसही थंड नसतो. कारण झोपेतही ती शरीरातली ऊर्जा कार्यरत असते. ही शरीराची ऊर्जा जेव्हा थांबते तेव्हा हे शरीर त्या गुरुत्वाकर्षण शक्तीपुढे सरेंडर होतं. साधना करताना काय होतं की आपण आपल्या शरीराची सगळी हालचाल थांबवल्यामुळं गुरुत्वाकर्षण शक्तीला दिली जाणारी प्रतिक्रिया थांबते, ज्याची शरीरालाही सवय असते आणि गुरुत्वाकर्षण शक्तीलाही सवय असते. आणि गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात सगळ्या क्रिया होत असल्यामुळं गुरुत्वाकर्षण शक्ती तिथं निष्प्रभ ठरत असते बऱ्याच प्रमाणात. पूर्णपणे नाही पण बऱ्याच प्रमाणात. पण जेव्हा तुम्ही साधनेला बसता तेव्हा आपोआप तुमच्या चैतन्याची जी
क्रयशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, ती पूर्णपणे थांबल्यामुळं आपोआपच गुरुत्वाकर्षण शक्ती आपलं काम करायला लागते आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळंच या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा घडतात. डोळे आपोआप बंद व्हायला लागतात. खांदे आपण प्रयत्नपूर्वक वर केलेले आहेत, पण ते खांदे प्रयत्नपूर्वक वर करतानाही आपण त्याला हातांचा आधार दिलेला आहे. असं नाही की ताकद लावून खांदे वर केलेत. आपण त्यांना हाताची ओंजळी केली, द्रोण केलाय आणि द्रोण करून आपण खांदे वर उचललेले आहेत. कारण जेव्हा दोन मांड्यांच्या आत ओटीपोटावर आपण आपला हात ठेवतो तेव्हा आपोआपच आपला हात उंच होतो आणि म्हणून खांदे आपोआप वर जातात. एवढी एकच क्रिया आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विपरीत बाजूने करतो. बाकीच्या सगळ्या क्रिया गुरुत्वाकर्षण शक्ती स्वतः करते. त्याच प्रभावामुळे हे मस्तक थोडंसं आत झुकायला लागतं, त्यामुळेच डोळे थोडेसे खाली झुकायला लागतात. आणि अशी स्थिती झाल्यामुळं पुढं काय होतं माऊली सांगतायत, मग कंठनाळ आटे. कंठनाळ शब्दाचा अर्थ आहे गळ्याची नळी. ही जी गळ्याची नळी आहे ती आटते. ती का आटते? तर श्वासही नियंत्रित झाला म्हणून शरीरात येणारी द्रव्य गोष्ट ती थांबायला लागली. म्हणजे कफ असेल, थुंकी असेल, तीही यायला पूर्णपणे थांबली. म्हणून आपोआप काय होतं की कंठनाळ आटे, थोडी कोरडी व्हायला लागते कंठनाळ. हनुवटी हडवती दाटे. गळ्याच्या खालची जी खळगी आहे, ही जी खळगी आहे, या खळगीच्या भागाकडे हनुवटी यायला लागते आपोआपपणे. वजन कमी म्हणजे मान थोडीशी झुकली गेल्यामुळं म्हणा कंठाच्या तिथं ही हनुवटी यायला लागते. ते गाडी होऊनी नेहटे वक्षस्थळी. उरावर दृढ होऊन ती दाबून धरली जाते. म्हणजे या पद्धतीनं साधारणपणे ही हनुवटी या कंठाच्या जवळपास येऊन तिथं स्थिर झालेली असते. आणि त्यामुळं काय होतं, एक विशिष्ट असा दाब छातीवर पडतो, वक्षस्थळावर एक विशिष्ट अशा प्रकारचा दाब पडतो, दबाव पडतो. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा. अर्थात अर्जुना नंतर कंठमणी दिसेनासा होतो. अशा रीतीने जे मुद्रा होते तिला जालंधर मुद्रा असे म्हणतात. योगामध्ये या मुद्रेचं वर्णन तुम्हाला बघायला मिळेल. या मुद्रेचं नाव जालंधर मुद्रा असं माऊलींनी या मुद्रेचं नाव सांगितलेलं आहे. या मुद्रेमध्ये काय होतं बघा, वज्रासन ही कमरेच्या खालच्या आसनाची प्रामुख्यानं पद्धत आहे. शरीराच्या वरच्या भागांवर आपल्याला जर प्रभाव टाकायचा असेल, वज्रासनामध्ये वरच्या भागावरही प्रभाव पडतो पण तो कमी प्रमाणात. पण ही ज्या अवस्थेचं आत्ता माऊली वर्णन करतायत ती जी जालंधर मुद्रा आहे, या जालंधर मुद्रेमध्ये कंठ पूर्णपणे कोरडा पडतो. हनुवटी ही या जिथं हडवता भाग आहे, गळ्याच्या खालची जी खळगी आहे तिथे एक थोडासा खोलगट भाग आपल्याला दिसतो बघा, याला कंठमणी असा शब्द माऊलींनी वापरलाय. कंठमणी म्हणजे असा गळ्याच्या मधला जो भाग असतो, मध्ये एक गोटी बाहेर आल्यासारखी दिसते, ते एक हाड असतं. त्या हाडाला माऊलींनी इथं म्हटलंय घंटिका. कंठमणी असा शब्द माऊलींनी वापरला. कंठमणी माऊलींचा शब्द काय आहे बघा, घंटिका. हा जो भाग आहे त्याला माऊलींनी घंटिका असं म्हटलंय. घंटिका का म्हटलंय तर आपण जे बोलतो ते बोलणं आपल्या शरीराच्या मध्ये एक आडपडदा म्हणतात. आमच्याकडे पडजीप असा एक शब्द वापरतात त्याच्यासाठी. पडजीप, सर्दी होते तेव्हा ती पडजीप खालच्या जिभेवर रेंगाळायला लागत असते. ती रेंगाळायला लागली की तुम्हाला नीट बोलता येत नाही, तुमचं बोलणं अस्पष्ट व्हायला लागतं, घसा जड पडायला लागतो, खवखवायला लागतो, दुखायला लागतो. ती जी घंटी आहे ज्याला पडजीप म्हणतात ती अशी तरंगत असली पाहिजे, खाली टेकता कामा नये, ती लटकत असली पाहिजे. ती लटकत असेल तरच तुम्हाला बोलता येईल. ती लटकत असेल तरच आतला श्वास बाहेर जाईल, बाहेरचा श्वास आत येईल. ती लटकत असेलच तुम्हाला नीट तरच बोलता येईल. आणि या स्थितीमध्ये मात्र माऊली सांगतायत माझी घंटिका लोपे. हा जो कंठमणी आहे हा कंठमणीच
स्थिरावलेला असतो, पूर्णपणे शांत झालेला असतो. वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमारा. या ज्या आसनाचं वर्णन मी तुला आतापर्यंत सांगितलं अर्जुना, याला जालंधर बंध असं म्हणतात. जालंधर मुद्रा, जालंधर मुद्रा म्हणा, जालंधर बंध म्हणा, या नावाने ही मुद्रा, ही अवस्था ही प्रामुख्याने ओळखली जाते. नाभीवरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू. अर्थात बेंबी वर फुटते, पोट सपाट होते व हृदय कमल आत प्रफुल्लित होते. या अवस्थेमुळं, या साधनेमुळं, या विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केल्यामुळं, जालंधर बंध धारण केल्यामुळं, जालंधर मुद्रा धारण केल्यामुळं काय होतं, नाभी वरी पोखे, ही जी नाभी आहे म्हणजे बेंबी आहे ती काय होते, थोडीशी वरच्या भागात फुटते, म्हणजे थोडीशी किंचित वर ती यायला लागते. उदर हे थोके, पोट थोडस सपाट व्हायला लागतं. का पोट सपाट कधी होतं, आपण एक साधा प्रयोग करा. सहजपणे बसा, श्वास आत घ्या. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा थोड्या वेळासाठी शरीराचा म्हणजे पोटाचा एका प्रकारे आपण काय म्हणतो त्याला पडद्यासारखं ते पोट काम करतं. जेव्हा आपण बाहेर फेकतो हवा तेव्हा पोट आपोआप आत जातं आणि हवा आत घेतो तेव्हा पोट आपोआप फुगायला लागतं. कारण आत गेलेली हवा आधी फुफ्फुसात भरते पूर्णपणे. फुफ्फुसात भरल्यानंतर ही तुम्ही हवा बाहेरची येणं थांबवलं आणि पूर्ण श्वास आत घेतलेला आहे तर किंचित पोट बाहेर येतं. आणि जेव्हा सगळी हवा आपण बाहेर सोडतो, खरं तर हवा पोटात जात नसते, हवा ही प्रामुख्यानं फुफ्फुसात येते जाते. फुफ्फुस तिथं पडद्याचं काम करत असतात. पण जेव्हा आपण हवा बाहेर सोडतो, फुफ्फुसातली हवा पूर्णपणे बाहेर गेली आणि तरी आपण हवा बाहेर काढायचा प्रयत्न केला की मग थोडीशी उरलेली जी पोटातली हवा असते ती हवा बाहेर निघते. हे साहजिक आणि स्वाभाविकपणे होतं आणि म्हणून काय होतं, पोट थोडंसं आत जायला लागतं किंचित. उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू. आणि त्यावेळी हृदयाकाशामध्ये, हृदयामध्ये थोडासा एक वेगळ्याच प्रकारचा आनंदी असं हृदयाला वाटायला लागतं. म्हणून हृदय काय होतं, प्रफुल्लित होतं. स्वादिष्ठानावरी चिले, स्वादिष्ठानावरी चिले काठी, नाभिस्थाना तळवटी, बंधू पडे किरीटी, वेढी आनातो. अर्थात अर्जुना, शिश्नावरील काठास आणि बेंबीच्या खालच्या भागास जो बंद पडतो त्याला ओढी आणा बंद असे म्हणतात. जेव्हा या प्रकारची साधना आपण करतो, या प्रकारचं आसन करतो आणि हे आसन करून हळूहळू एकेका अवयवामध्ये माऊलींनी सांगितला त्या प्रकारचा बंध, त्या त्या अवयवामध्ये त्या त्या प्रकारच्या मुद्रा जेव्हा आपण धारण करायला लागतो तेव्हा इतर अवयवांवर काय परिणाम होतो तेही माऊली सांगतायत. स्वादिष्ठानावरीचिले काठी, स्वादिष्ठानावरीचिले शब्दाचा अर्थ आहे गुदद्वारा वरच्या भागावर. गुदद्वार जे आहे त्याचा जो सगळ्यात वरचा भाग आहे त्या ठिकाणी नाभिस्थाना तळवटी, नाभिस्थान जे आहे नाभिस्थानाच्या खालच्या भागात आणि ओटीपुटाच्या वरच्या भागात, त्या दोघांच्या सेंटरच्या साधारणपणे भागात तिथं जो बंध पडतो त्याला वेढी याना बंध म्हणतात. माऊलींनी त्याला नाव दिले वोढी याना बंध. योग प्रक्रियेमध्ये, ध्यान प्रक्रियेमध्ये, पतंजल योग सूत्रांमध्ये जी लोक योगाभ्यास करतात त्यांना, योगाभ्यासात जे थोडेसे खोलवर उतरतात त्यांना या सगळ्या बंधांचं, या सगळ्या मुद्रांचं अधिक चांगलं स्पष्टीकरण करता येईल. अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना हे बंध कळतील. ऐसे शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे, तव आतू त्राय मोडे मनोधर्माची. अर्थात
अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला म्हणजे आतून मनाच्या चंचलतेचा जोर कमी होतो. शेवटी शरीर मनाचाच भाग आहे, मन शरीराचाच भाग आहे, दोघं एकमेकांचा भाग आहेत. म्हणून या दोघांनी एकमेकांचा प्रभाव एकमेकांवरती टाकणं हे सहज आणि स्वाभाविक आहे. माऊली सांगतायत ऐसी शरीरा बाहेरलीकडे, अशा पद्धतीनं शरीराच्या बाहेर जी लोक करतात त्याच्या बाहेरलीकडे, शरीराच्या बाहेर म्हणजे काय, एका अर्थानं शरीराच्या आत माऊलींना म्हणायचं. कसं ते थोडं नीट समजून घेऊ आपण. एक दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या अलीकडची जागा आणि दरवाजाच्या पलीकडची जागा असं आपण म्हणतो. ते कशाच्या परिप्रेक्षात, तुम्ही कुठं आहात त्याच्या परिप्रेक्षात. मी जर दरवाजाच्या आतल्या भागात आहे, म्हणजे दरवाजा घराचा आहे, खोलीचा आहे, त्या खोलीच्या मी आत असेल तर खोलीचा बाहेरचा जो भाग आहे तो माझ्यासाठी पलीकडचा असेल, आणि मी ज्या भागात आहे तो भाग माझ्यासाठी दरवाजाच्या अलीकडचा भाग असेल. साधं गणित आहे. याच्या उलट मी दरवाजाच्या बाहेर गेलो, दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर मी जिथं आधी होतो तो भाग दरवाजाच्या पलीकडचा असेल, आणि मी तेव्हा जिथं असेल तो भाग दरवाजाच्या अलीकडचा असेल. म्हणजे मी जिथं असेल तो भाग अलीकडचा, मी जिथं नाही तो भाग पलीकडचा, असं साधं गणित आहे. आता इथं माऊली जे वर्णन करतायत ते शरीराच्या आतल्या गोष्टीचं वर्णन करतायत. म्हणून माऊलींनी शब्द वापरलाय शरीरा बाहेरलीकडे, शरीराच्या बाह्य अवस्थेच्या पलीकडे, म्हणजेच शरीराच्या आतल्या भागात, असं माऊलींना म्हणायचंय. अभ्यासाची पाखर पडे, पाखर म्हणजे सवय, शरीराच्या बाहेरलीकडे. बघा, बाहेरच्या पलीकडे असं म्हटले माऊलींनी. बाहेरच्या पलीकडे म्हणजे अधिक बाहेर नाही, बाहेरच्या पलीकडे याचा अर्थ बाहेरून अलीकडे म्हणजे आत. एकदा का शरीराच्या आत वेगवेगळे बंध लावण्याची सवय लागली, एकदा का या शरीराच्या आत बघण्याची सवय लागली की माऊली सांगतायत तव आतू त्राय मोडे मनोधर्माची. त्राय शब्दाचा अर्थ आहे जोर, मनोधर्माची, आणि मनोधर्माचा जोर मग हळूहळू कमी व्हायला लागतो. मनाला ताकद बाहेरच्या तुमच्या बाह्य स्वभावामुळे मिळत असते. मन चंचल इंद्रियांमुळे बनतं. मनाला त्याची चंचलता वाढवण्याचं काम इंद्रिय करत असतात. डोळ्यांना बाहेरचं बघण्याची सवय, कानाला बाहेरचं ऐकण्याची सवय, तोंडाला बाहेरचं बोलण्याची सवय, शरीराला बाहेरच्या स्पर्शाची सवय लागली की मग आपोआपच मन चंचल व्हायला लागतं. पण या उलट जर आपण सवय लावली, याच्या उलट जर आपण वागायला लागलो, आपण शरीराच्या आत बघण्याची सवय लावली, शरीराच्या आत बघण्याची सवय ही खूप चांगली सवय आहे. आत बघण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. आपण सगळं बाहेरच बाहेरून बघत असतो, आपल्याला थोडं आतलं बघण्याची सवय लागली पाहिजे. आणि ती एकदा सवय लागली की माऊली सांगतायत तव आतू त्राय मोडे मनोधर्माची, आणि मग आपोआपच मनाची सवय मोडून जाते, बाहेरचं बघण्याची सवय मोडून जाते. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे डोळ्यांना सांगितलं की डोळे तुम्ही घ्या रे सुख, माझ्या विठोबाचं मुख पाहण्याचं सुख तुम्ही घ्या, असं डोळ्यांना सांगावं लागतंय. माझ्या विठोबाचे गुण ऐका असं कानाला सांगावं लागतंय. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे असं तोंडाला सांगावं लागतंय. पण तुम्ही हे इंद्रियांना सांगायला लागलात, या इंद्रियांच्या द्वारा आध्यात्मिक क्रिया करायला लागलात, ध्यान धारणा नामस्मरण वगैरे करायला लागलात की मग हे मन इतकं लाचावतं या गोष्टीला की या डोळ्यांना सांगण्याची गरज पडत नाही की तू विठ्ठलाला बघ. हे डोळे जिथं पाहतील तिथं विठ्ठलच बघायला लागतात. हे कान
विठ्ठल विठ्ठल ऐकून इतकं त्या ऐकण्याची सवय लावून घेतात की याला जे काही तुम्ही बोलाल ते विठ्ठल विठ्ठलच ऐकू येतं. जिभेनं जे काही बोलाल त्या बोलण्यातून विठ्ठल विठ्ठलच बाहेर पडत असत. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जिवे न सोडी ऐसे झाले. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नावाचा घेतलास. मग जीभ जे विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही करतच नाही तिथे. मी एक गोष्ट ऐकली जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनचरित्रातली की तुकोबाराय सारखं विठ्ठलाचं नाव घ्यायचे. झोपेत देवाचं नाव, जेवण करताना देवाचं नाव, रिकामे बसले की देवाचं नाव, काही करायचं असलं की देवाचं नाव. एकदा असं झालं की तुकाराम महाराज शौचाला बसले. शौचाला बसतानाही त्यांच्या तोंडून विठ्ठलाचं नाव येत होतं. एका व्यक्तीनं ते ऐकलं, त्याला राग आला. त्यानं तुकाराम महाराज बाहेर आल्यानंतर त्यांना ओरडायला सुरुवात केली की तुक्या, तुला काही कळतं का नाही? अरे देवाचं नाव आंघोळ करून घ्यावं, शुद्ध झाल्यावर घ्यावं, शौचाला बसताना तू देवाचं नाव घेतो, वेडाय? तुकाराम महाराज म्हणाले, काय करू, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. माझ्या जिभेला सवयच लागली, देवाच्या नावाशिवाय हिला दुसरं काहीच येत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, हिला काही काळ वेळच राहिला नाही. म्हणजे असं कुठं होतंय का? मूर्खासारखं काही बोलू नको. आपली जीभ आपल्यापेक्षा आपल्याला अनावर कशी होईल? म्हणजे बघा तुम्हीच, दाखव म्हणे तुझी जीभ, तुझी जीभच बाहेर खेचून काढतो. असं म्हणून त्यानं तुकाराम महाराजांना जीभ बाहेर काढायला लावली. आणि त्या ग्रहस्थानं ती तुकाराम महाराजांची जीभ आपली अशी 2 बोटांना पकडल्याबरोबर ज्यानं ती जीभ पकडली तोच विठ्ठल 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 म्हणायला लागला. खूप अद्भुत कथा आहे. जीभ सोडली की विठ्ठल विठ्ठल थांबलं, जीभ पकडली की ह्याच विठ्ठल विठ्ठल सुरू झालं. या मनाला शरीराकडून आधी सवय लावून घ्यावी लागते. मनाला बिघडवण्याचं काम, मनाला सद्गुणाला लावायचं काम हे इंद्रिय करत असतात. इंद्रियांना बाह्य विषयाची गोडी लागली की मन चंचल होतं. आणि या मनाला अध्यात्माची गोडी लागली की हे मन आपोआप शांत आणि शिथिल व्हायला लागतं. तुम्ही आत बघायची सवय लावली, तुम्ही आत डोकावून पाहण्याची सवय लावली की डोळ्यांना, मनाला आपोआपच बाहेरचं बघणं नावडेसं व्हायला लागतं. त्याला आवडतच नाही बाहेरचं काही बघणं. एकदा तुम्ही या कानाला आतला आवाज ऐकायची सवय लावली, याला बाहेरचं काही ऐकावंसच वाटत नाही. अनेक असे संत होऊन गेले, जे बोलणारे होते पण बोलले नाही, जे पाहणारे होते पण त्यांनी आयुष्यात काही बघितलं नाही, जे चांगले ऐकणारे होते पण ते बहिरेपणाचं सोंग घेऊन राहिले. का? तर ज्या डोळ्याला आतलं बघायची सवय लागली त्या डोळ्यांना बाहेरचं दिसलं काय न दिसलं काय काही फरक पडत नाही. ज्या कानाला आतलं ऐकायची सवय लागली त्या कानाला बाहेरचं ऐकलं काय नाही ऐकलं काय काही फरक पडत नाही. ज्या तोंडाला आतलं बोलण्याची सवय लागली त्या व्यक्तीला बाहेरच्या बोलण्या न बोलण्यानं काहीही फरक पडत नाही. आणि म्हणून माऊली सांगतायत, एकदा का शरीराबाहेरलीकडे, शरीराबाहेरलीकडेचा इथं पण दिलेला अर्थ काय? शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला म्हणजे आत, शरीराच्या बाहेरून अलीकडे, शरीराच्या बाहेरून सुरुवात केली आपण. आसनाची काही ठिकाणाची निवड, आसनाची निवड, डोळे बंद करणं, काखा उंच करणं, मस्तक आत घेणं, द्रोणाची मुद्रा हाताला देणं, वज्रासनामध्ये बसण्यासाठी पायाची दिडकी अवस्था तयार करणं, हे सगळे बाह्य प्रयोग आहेत. बाहेरून आपण आत आलोच. आत येण्यासाठी 1.5 मिनिट डोळे केले, नासाग्रतेवर एकाग्रता आणलेली आहे. आतल्या या एकाग्रतेमुळेच आपला कंठ तो थोडासा आत हनुवटी, कंठ आतल्या बाजूला गेलेला आहे. हनुवटी सुद्धा या कंठाच्या खाली असलेल्या खोलगट भागामध्ये स्थिरावलेली आहे. त्याचा आपोआप बंध हृदयावर पडलेला आहे आणि हृदय कमल आपोआपच प्रफुल्लित झालेला आहे. आणि गुदद्वाराच्या वर आणि बेंबीच्या खालचा जो मध्य भाग आहे त्या ठिकाणी पूर्णपणे एक विशिष्ट असा वोडियाना बंध तयार झालेला आहे. हे सगळं घडल्यामुळं काय होतं, ह्याची पाखर पडे, याची जेव्हा सवय पडते तेव्हा आतमध्ये मनाचा जो धर्म आहे तो आपोआप खंडित होतो. आता खरं तर
ज्ञानेश्वरीमध्ये इथं 211 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यामध्येच 14व्या क्रमांकाचा श्लोक दिलेला आहे, कारण तो अर्थ जुळू नये. जसं 13व्या श्लोकाला धरून 14वा श्लोक आहे, तसं त्याचं वर्णन करताना माऊलींनी 11वा म्हणजे 211वी जी ओवी आहे त्या ओवीच्या मध्ये हा श्लोक आलेला आहे. तो श्लोक आपण एकदा बघूयात. प्रशांतात्मा विगत भीर्ह ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो मुक्त आसीत मत्परः. अर्थात अतिशय शांत अंतःकरणयुक्त होऊन व निर्भय राहून ब्रह्मचर्य व्रताचे अवलंब करावे आणि मनाचे संयमन करून माझ्या ठिकाणी चित्ताचे लय लावून मत्पर असावे. आता या स्थितीतून भगवंताच्या एकरूपतेमुळं कसं विलीन होता येईल त्या एकरूपतेमध्ये, त्याचं वर्णन माऊली करतायत. माऊली वर्णन करताना म्हणतायत, कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंग मन विरमे सावी याची. अर्थात कल्पना खुंटते, मनाची हाव कमी होते आणि सहजच शरीर आणि मन शांत होते. ज्यावेळी मन शांत होतं, मनाचा धर्म जेव्हा लोकतो, मनाचा धर्म आहे चंचलता, मनाचा स्वभाव आहे चंचलता. मन जेव्हा आपला धर्म सोडतं तेव्हा ते आपोआपच अंतःकरण अवस्थेवर स्थिर होतं आणि ह्या अवस्थेत आलं की कल्पना निमे, कल्पना जी आहे ती संपते, कल्पना शांत होते. कल्पना निमे प्रवृत्ती शमे, प्रवृत्तीवादी विचार जो आहे, प्रवृत्तीवादी विचार म्हणजे बाहेरचं बघणं, बाहेरचं ऐकणं, बाहेरच्याबद्दल बोलणं, बाहेरचं अनुभवणं, हा स्वभाव म्हणजे प्रवृत्ती स्वभाव. तो शमतो म्हणजे शांत होतो, थंड होतो, संपतो, शिथिल होतो. कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंग मन विरमे सावियाची. सावियाची म्हणजे सहजच. काय होतं सहजच? शरीर आणि मन एक होतं. अंग मन विरमे, अंग म्हणजे शरीर, मन म्हणजे मन. शरीर आणि मन विरमे, विरमे म्हणजे शांत होणे, स्थिर होणे. मन आणि शरीर एक होऊन जातं. शरीराचा स्वभाव चंचलता आहे, शरीराचाही स्वभाव चंचलता आहे. या दोघांचाही स्वभाव स्थिर होतो, दोघेही स्थिरतेवर एकाग्र होतात. अशी ती अवस्था साधकाला प्राप्त होते, असं इथं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. राम